नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 27 जानेवारी सायंकाळचे साधारणतः 5:30 वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, तसेच येणाऱ्या दिवसात राज्याची काही पावसाची शक्यता बनते त्याबाबतचे अपडेट. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की काल दिवसाचं तापमान हे वाढलेलंच अजून पाहायला मिळतंय आणि ही तापमान वाढ आता मराठवाडा विभाग, उत्तर महाराष्ट्र किंवा कोकणाच्याही किनारपट्टीच्या भागापर्यंत आणि पश्चिम विदर्भाकडे सुद्धा विशेष करून दिसू लागलेली आहे. सरासरी तुलनेत राज्यात दिवसाचं तापमान सगळीकडेच जास्त आहे. त्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ही वाढ, तसेच इकडे विदर्भाची काही 1-2 ठिकाणी ही वाढ लक्षणीय आहे. यानंतर दिवसाच्या तापमानानंतर पहाटेच्या सकाळी थंडी पाहिली. जसं आपण काल सांगितलेलं की भंडारा, गोंदिया, नागपूरच्या आसपास थोडंसं थंड वातावरण पाहायला मिळते. या ठिकाणी तापमानात हलकीशी घट झालेली आहे. या ठिकाणी जो लाल रंग दिसतो तो लक्षात घेऊ नका, हा चुकीची रेडिंग तिथं पोहोचलेली आहे. बाकी इतर ठिकाणी जी काही थंडी आहे ती अजूनही विशेष करून काही खास दिसत नाही आहे. सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक पाहायला मिळते. तसेच जे काही पावसाची शक्यता बनताना दिसत आहे 1-2 तारखेला, त्या 1 ते 2 तारखेच्या आसपास जो काही पाऊस पडेल त्यात विशेष गारपिटीचा अंदाज दिसत नाही किंवा तीव्रता पावसाची ही कमी राहण्याचा अंदाज सध्या तरी दिसतोय. हवामान विभागाने तर अजूनपर्यंत पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली नाही आहे आणि जर झालाच पाऊस तर खूप थोड्या क्षेत्रासाठी थोड्याफार प्रमाणात 1-2 तारखेला होईल असं मॉडेल दाखवू लागलेत. पण तिथून पुढचा जो काही अंदाज आहे 3, 4, 5 तारखेचा, त्यात मॉडेलमध्ये सतत बदल होत आहेत. परिणामी पश्चिमी आवर्त काही वेळा अरबी समुद्र पण तेथान दाखवत आहेत. पण कमी उंचावरचे वारे हे उत्तर महाराष्ट्राच्या आसपास काही मॉडेल जोडताना दाखवत आहेत 3-4 तारखेला, तर काही मॉडेल हे वारे एकत्र येण्याची शक्यता नाही असं दाखवत आहेत. त्यामुळे 3, 4, 5 किंवा 3 तारखेनंतर जो काही पावसाची शक्यता आहे, जे काही आपण गारपीट होऊ शकते असा अंदाज म्हणजे दिसतोय बऱ्यापैकी मॉडेलमध्ये. आधी दिसत होता, आता बदल होतोय, म्हणजे त्याच्यामध्ये अजूनही बदल अपेक्षित आहेत. त्या पावसाच्या अपडेटमध्ये बदल होत आहेत. मात्र 1-2 तारखेचा पाऊस जो असेल तो हलक्या स्वरूपाचा असेल, त्यापासून विशेष धोका नाही. गारपीट होण्याची शक्यता सध्या तरी दक्षिणेकडील किंवा मराठवाडा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास दिसत नाही. बदल झाला तर अपडेट करण्यात येईल. तसेच 3 तारखेच्या पुढचा अंदाजही अजून फिक्स नाही आहे की नक्की कुठे किती तीव्रतेचा पाऊस होईल. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थंडी विशेष जाणवणार नाही. येत्या दिवसात तापमान वाढ ही कायम राहील. बाकी दररोजच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.